हा बोला ना आई. काय करते तू बाहेर नुसतं पाण्यालाच जाळ घाल. आता पाणी तापून ठेवते ना थोडस. आणि भाजीचं काय भाजीला तू काय निवडून ठेवलंच नाही का? सांगायचं ना आई, मग मी करून ठेवलं असतं. मग मी सांगितल्यावर तू करणार मनाने तुला अजूनही कळत नाही. किती दिवस झाले तुझ्या लग्नाला? हा ते वालाच्या शेंगा पडल्यात, भुईमुगाच्या शेंगा फोडायच्या पडल्यात, ते तसं नाही जमणार तुला काही काम. करते करते आता लगेच करते. कधी करते इतके वेळ करून ठेवायचं ना. बरं ते मला शेंगा फोडून दे. यो काय करते? अहो आलात तुम्ही? हा फोन बिन करायचा असतो का नाही? द्या बॅग. केला होता की फोन. कधी केलता मला तर नाही कपडे आला. कपडे धुवायला टाकायचे तर. त्याच्यात वय हा द्या. द्या बॅग पण इकडे. काय खायला प्यायला आणलंय का नाही मग? नाही आणलं, आता गावात गेल्यावर आणतो. प्रवासाने एक तर डोकं दुखत आहे, कुठं खायला आणते. आई आई आहेत ना आतमध्ये. आंघोळ केली का तुम्ही? नाही केली, करायची. मग पाणी तापवते. आई अगं बाया, भाऊ आला काय? बघा की फोन नाही काय फोन नाही नाही. केला काय नाही. कसं अरे आलो आज, म्हणलं यावं, हाय सुट्टी 2 दिवस. बरं झालं आला. आता तसा आहे, संक्रांतीचा सण आलाय. हा तसं म्हटलं काय खायला पण आणलं नाही आपल्याला. आणि ना आता एक तर प्रवासाने आलाय ना, दमून थकून, त्याला पाणी चांगलं कडक कर आंघोळीला. हो होय. प्रवासात माझं इतकं डोकं दुखत ना, त्यामुळं काही खाल्लं नसन एक तर त्याला त्या उलट्याचा लय त्रास आहे. प्रवास कसा झाला पण? आता चांगलंच म्हणायचं आणि काय. कशाने आलं ते त्यांना? बस नाही होते का वेळेवर बस वगैरे? होते वेळेवर. बरं काय कर तू आंघोळीला पाणी घे आणि आवर मग. बरं, म्हणजे जरा गावात बिवात जाऊन येता येईल. आवर तुम्ही. हा आणि आई भाजीचं काय? भाजीचं करू आता काहीतरी मटण बिटन आणू त्याला. आता आलाय तर दुसरं काय नको करू आता. चालेल. हा एवढ्या दिवसातून लेकरू आलंय, मटण आणायला सांगते मी त्यांना. बरं ऐक, मी कोथिंबीर घेऊन येते वावरातून. हा हा जा. तापलंय का? होय तापलंय थोडस. थांबा अजून. जेवायचं झालंय का? नाही अजून होईल की. भूक लागली होती. आणि ऐका की, हा? किती दिवस राहणार मी पण इथे? आता झाले की 5-6 महिने आपल्या लग्नाला. मला पण घेऊन चला. नवीन नवीन थोड्या दिवस इकडेच राहावं लागेल ना. नवीन नवीन कुठे आता? एवढे दिवस तर झालेत. मी कशाला शिकली इकडे राहायला? 5-6 महिने झाले, 5-6 महिने इकडे राहा, त्यानंतर घेऊन जाईन तुला. काय आहे इकडे? एवढं शिकली आहे मी चांगलं. मी पण तिकडे करेल ना काम. तुम्हाला हातभार लागेल तेवढाच. मग तुझी इच्छा आहे का जॉब करायची? होय मला जॉब करायचा आहे. तुम्ही पण फक्त शनिवार रविवारच इकडे येतात. मला पण करमतंय का इकडे? तिकडे आली तुम्हाला तेवढा हातभार लागेल. 4 पैसे आपले वाचतील, सेविंग होतील, घर होईल चांगलं. माझ्या ही लक्षातच नाही आलं. आणि मी इकडे काय करणार आहे राहून? नुसतं स्वयंपाक आणि घरातली धुणी भांडीच ह्याच्यात दिवस चाललाय माझा. बाकी काहीच नाही. धुणी भांड करण्यासाठी शिकली आहे का मी एवढे? बरं काय करू, बघतो मी आईला आणि तात्याला बोलून बघतो, मग काय आहे ते बघू. तुमच्यात तेवढं तुम्हालाच हातभार लागेल ना हो. नाही बरोबर आहे, तू बोलते ती योग्य आहे. मी बोलतो घरच्यांना, बघ काय होते. हां तुम्ही पाणी घ्या, मी बघते काहीतरी स्वयंपाकाचं. वाजता एवढे अगं काय एक एक आणीत बसली तू. हा तुला काय सांगितलं मी? एकदाच आणून ठेवी तर कुट्टी करू दे, म्हणजे संध्याकाळी बी तापणार आहात. इतका कशाला एकटीच करता? आणि इतकं कशाला एकट्टी? म्हणजे खात्यात तर गुरं खाऊ दे ना. आणि त्यांची भूक लागल्यावर परत मग कुट्टी करत बसायची, खायला आणाय जायचं का? तू बीला का सांग का मेगत करत बसती? काय झालं? यांचं काय आता? काय नाही. हा ते कुट्टीचा गोठाळा झालता जरा. बघ ती घ्यायची नीट करून कुठे. अरे नीट केली मी, पण म्हणलं आता कुट्टी करून ठेवा एकदम. काय गुरं बॉम्बलाय लागले, कुठं नादी लागता कुट्टीच्या? मला बोलायचं तुमच्या बरोबर जरा. का रे काय झालं? काय झालं आई, मी म्हणतो आता हिला घेऊन जातो तिकडे मी. आणि तिला न्यायची काय गरज आहे तिकडं? अरे तिकडे आता हाताने करून खातोय मी, पोरांच्यात राहतोय. ते गेलं माझ्या पोटाची सोय होईल. तुला माहिती ना मेसचं जेवण कसलं असतं.
अरे पण तो पोटाची सोय आता 4-5 पोरं घेऊन तुम्ही रूमवर राहता, मग ही गेल्यावर खर्च वाढन. काय खर्च वाढणार तवा? असं मेसचं खायचं आणि मी इकडे येतोच आहे ना आठवड्याला, तसं महिना 2 महिन्यातून एकदा चक्कर मारायचं ना बाबा, तुमचं घरी काय काम निघलं तर. आणि आई माझं पण MBA झालं, एवढं शिकले, एवढं शिक्षणाला पैसा टाकलाय, तेवढे 4 बार हात लागतील ना तेवढंच. नाही तिला काय नेऊ भिवू नको तिकडं, उगाच फ्लॅट घ्या आणि त्याला खर्च करा आणि परत तुमचा ते बाकीचा खर्च लय खर्च वाढवतोय, त्याच्यापेक्षा तिला हाईरच राहू दे. अगं पण खर्चाचं काय होतंय? माणूस कमवतोय कशासाठी? हा? खर्च अहो करायचं पण ना. कशासाठी म्हणजे लगेच आताच तिकडे जाऊन द्यायचं म्हणजे तो 2-5 रुपये घरी देतो, ते लगेच तो काय म्हणेन बायको आली खर्च वाढला असं झालं मग तुम्हाला देत नाही. अगं अहो, आई तसं काय नाही, मी पण जाणार आहे ना कामाला, माझे पण येईलच ना पगार. म्हणजे आता आपला हाय असं चालू ठेवायचं तुझं म्हणणं आहे का? तिला इथंच ठेवायचं का? नाही ते कळलं मला, तिने तो कान भरले असते म्हणूनच तू लगेच तिला घेऊन तुरु माग आला अहो आमच्या. आई, मी कान नाही भरले, आपल्या चांगल्यासाठीच सांगते ना मी पण. आणि असं काय बोलते तू? कान भरलं म्हणजे? अरे ती काय परकी आहे का कोणाची कान भरायला? परकी नाही पण आता नवऱ्याच्या कानाला लागले असं ना, मला घेऊन अरे. जा इथं नको. आता इथं काम तरी काय आहे? ती फक्त स्वयंपाकच करते. हिला एक अर्धा तास फक्त स्वयंपाकच जाईन, दुसरं त्याच्यावर काय होणार? ती तिकडे माझ्यावर आली तर माझ्या पण पोटाची सोय लागेल ना. आणि ती म्हणते आता शिक्षण झालं, तिचं जॉब करीन, तिला पण चांगला पगार भेटेन. अरे पण तिच्या जॉबची काय गरज आहे आपल्याला? काय गरज आहे म्हणजे? तुला ही तर नाही, तू शहरात एकदा येऊन बघ, तुला कळेल तिथं काय असतं. आपलं पण मागे पुढे एखादा फ्लॅट होईल. अरे ही काय असतं, तू बाईने चुलन मुलंच पावा, शिक्षणाची नोकरीची काय गरज अरे आहे? आई, तो जमाना गेला आता, कवर तो त्या जमान्यात गुंतून राहिली. तर आता सांगा तुम्ही समजून. अहो आई, आपले 4 पैसे सेव्हिंग होतील, अजून पुढे आपल्याला खूप काय करायचं, एवढूशा याच्यात काय भागणार आहे का सांगा बरं. अरे पण आता वावरातलं काम मला दिवसभर जातं, मग करते थोडं. आता तिला काय वावरात नेते का मी लगेच तू तिला घेऊन चालला? अरे मला एक सांगा, अडचण काय नेमकी तुमची? तुला हिला पाठवायचंय का नाही? नाही पाठवायचं काय मी म्हणते, पण शहरात आहे. अगं शिकली एवढी चांगली, ती तिचं शिक्षण वाया घालवती का तू? आणि तुझं म्हणणं आहे रानातली कामं करायची. आता रानातली कामं करण्यासाठी MBA झालेली पोरगी ठेवायची का? अगं रानासाठी कोणतरी असं नाही, एखादी शेजारी पाजारी बाई घेतली, 4 बाया घेतल्या, तुझी रानातली कामं होत्या. लेकरू एवढं शिकलेलं आहे, तू मला सांगा आपली पोरगी जर एवढी शिकलेली असती आणि आपण तिला घरी बसून ठेवली असती का? आणि मग साधी गोष्ट आहे, शिक्षण झालं, उलट अभिमान वाटला पाहिजे आपल्याला तिचा. पोरगी एवढी शिकलेली आहे आमची, नोकरीला जाती, कामधंदा करते, नवऱ्याला हातभार लावू लागती. आणि दुसरी गोष्ट मला सांग, जर एकाला दोघं कमवते झाली, उद्या शहरात चांगलं ते एखादं घर घेतील, घर घ्यायचं चाललंय म्हणते तुम्ही तुम्हाला. हा पैसा पाणी जुडून त्यांच्या संसाराला, आपला हातपाय तवर करू ना कामं. हा. उद्या आपण थकल्यानंतर त्यांचं ते येऊन करते इकडं, आले तर आले, नाही आले तर आपण बसून खाऊ, त्याचं काय Saving पण एवढं. होईल ना तेवढी, 4 पैसे आपल्याकडे जमा राहतील. आणि मग आजार पण आलं काय आलं मोठं तर काय होणार आहे. आता हे बघ, तू मला सांग, पैसे जोडायची सवय प्रत्येक बाईला असते. तुला बी वाटायचं का नाही आपलं नवीन लग्न झाल्यावर 4 पैसे शिल्लक राहिले पाहिजे, कुठंतरी बचत झाली पाहिजे. तसं ती विचार करते, तर त्यात वाईट काय आहे? ते बी खरंच आहे म्हणा तुमचं, इथं तरी काय आहे? आणि मग मग ती सांगायचं मी तुम्हाला प्रयत्न करत होतो. बरं झालं तात्या तुम्ही समजून सांगितलं ती. आणि राहिला प्रश्न काय आपल्या जेवणा खावण्याचा आणि कामाचा ना, रानातल्या कामं करायला बाय आहेत, आपल्याला जुळते. आणि खाण्यापिण्याचं काय, तुला 2 भाकऱ्या थापाय काय जड येतावा, तेवढं तर करू शकते ना तू. आणि तुला जर वाटलं उद्या लय त्रास होतोय तर घेऊ बोलून आपण यांना माघारी. हा परत येतो ना आम्ही माघारी. मग अरे उलट आपल्याला जाता येईल 2 दिवस त्यांच्याकडे राहिला, आहे का नाही? तुम्हीच आठवड्याची काम उरकलं की तिकडे यायचं. आणि मग पोरांनी चांगला विचार केला ना, तर ती फक्त सून आहे म्हणून विरोध नाही करायचा, त्यातलं चांगलं बी घ्यायचं. शेवटी ती आता सून कोण म्हणणार आहे, आपल्याच घरातला हिस्सा आहे, पोरगी आपली ती. नाही तुमचं खरं आहे, माझं चुकलं, मीच लय आता विचार माझ्या गावाकडचेच राहणार, त्याचं काही नाही. पण तुम्ही सांगितलंय बसलं माझ्या डोक्यात, जाऊ द्या, तुमच्या म्हणणं आहे ना लावायचं संग, तर जाऊन द्या. हा, तू आता एक काम कर, आधी जा तिकडं, चांगलं घरबीर बघ एखादं तुमच्यासाठी, आणि मग 2 दिवसांनी आम्ही दोघं तिला सोडवायला येतो वाटलेस. काय करतो मी आज संध्याकाळी जातो, हा, घर बघून मग तुम्हाला फोन करतो. मग तुम्ही या सगळी तिकडे आणि मग सोपं झालं येतं आता. आणि आवरून या मग ते सगळं आपलं मटेरियल फिटरल घेऊन जायला. चालतंय चालतंय. बरं चालायचं का आता? हा चला. चला उरका. चला.